शुभ संध्याकाळ सर्वांना. लाईव्हला पटापटा जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोली हे चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मंडळी. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोली चॅनलला. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मंडळी. माझं चॅनलचं नाव आहे कोकणची माणसं साधी बोली आणि या चॅनलला मी कोकणातले सांस्कृतिक व्हिडिओ, सण तसेच टुरिस्ट प्लेस महाराष्ट्राबाहेरचे दाखवते. शॉर्ट्स आहेत तर नक्की जाऊन पहा कोकणची माणसं साधी भोळी चॅनल. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा पटापटा. विनायक नाईक, नमस्कार विनायक दादा. कुठून बोलताय विनायक दादा नक्की सांगा. गुड इव्हिनिंग विनायक दादा. दीपक, हाय ताई. हाय दीपक दादा, नमस्कार. लाईक डन, थँक्यू दीपक दादा. थँक्यू दीपक दादा. कुठून बोलताय दीपक दादा नक्की सांगा. कोकणची माणसं साधी बोली चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे. कुठून आहात ताई? मी आहे दादा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे मी. तर लाईव्हला पटापटा जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. थँक्यू सो मच. 2 लाईक आले आहेत मला. थँक्यू सो मच. कोकणच्या का? हो मी आहे कोकणातली. कोकण माझं जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा माझा. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोली हे चॅनलचं नाव आहे. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. पुढे तुझं झालं की जाऊया आपण. हो दादा मी कोकणचीच आहे. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. दीपक दादा तुम्ही चॅनलला नवीन आहात का? विनायक दादा तुम्ही चॅनलला नवीन आहात का? प्लीज मला सांगा. तर मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणातला पाऊस पाहिलात का हल्ली कसा ओतत होता? तुमच्याकडे पाऊस आहे का दीपक दादा? हॅलो मानसी, तू लाईव्ह पाहत आहेस का? अशोक दादा नमस्कार. हाय अशोक दादा. अनिल दादा मी तुम्हाला रिटर्नच केलं नाही आहे कारण मला तुमचं चॅनलचं नाव माहिती नाही, काय नाही. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन ना एक प्लीज कमेंट करा व्हिडिओला आणि सपोर्ट मी म्हणून किंवा सपोर्ट म्हणून. अनिल दादा मी तो प्लीज चॅनलला जाऊन ना एक कमेंट करा ज्यामुळे मला तुम्हाला रिटर्न करता येईल. ओके. मला खरंच खूप वाईट वाटत होतं की अरे मी त्यांना सांगितलं सबस्क्राईब करते दादांना, पण मला त्यांचा चॅनलचं नाव माहिती नाही किंवा कसं मी करू रिटर्न त्यांना हे समजत नव्हतं. कारण सबस्क्रायबर आपल्याला कधीतरी दिसतात, म्हणजे असं पटकन दिसत नाही. त्याला खूप सेटिंगमध्ये जावं लागतं. काय झालं? शिव असं कुठे गेलं मग? ओके जा ना तिथं खेळ जा. जा मग काय झालं?
ओके. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. सदाशिव दादा हाय. प्रीती लाईक डन. गोची माणसा अधिक कोकणची माणसा फार सुंदर है. लविंग फेस यू. आय लाईक यू. परी थांब ना. थँक्यू सदाशिव दादा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा सर्वांनी आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझं लाईव्ह दुपारचं 1 वाजता आणि संध्याकाळचं जमलं तर संध्याकाळचं, पण दुपारचं तर कंटिन्यू असतं. अनिल काळे म्हणतात बाहेर फिरायला गेलाव का? नाही दादा, इथंच पार्कमध्ये बसलोय. मुलं आता ट्युशनवरून आली, त्यांना खेळण्यासाठी. लाईक करा चॅनलला. अनिल दादा म्हणतात ठीक. अनिल दादा लाईक केलं का चॅनलला? चहा वगैरे झाला का अनिल दादा? हा, चल आपण जाऊया. तर मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी ह्या चॅनलला जॉईन व्हा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे. आज बहुतेक ठिकाणी तुळशीचे लग्न आज होणार आहे, तर छान छान मेन्यू असणार आहे. चुरमुरे, तर नक्की चुरमुरे खा. दीपक दादा मी कोकणात, माझं गाव आहे. आम्ही सणावाराला जातो कोकणात. आज सध्या नाही आहोत. ह्या महिन्याच्या लास्टला आम्ही नक्की जाणार आहोत कोकणात. तेव्हा मी तुम्हाला कोकणातला नजारा माझ्या लाईव्हमध्ये नक्की दाखवेन सर्वांना. काय गेला खुशीपरी? एकटाच गेला बघलंस बा. दीपक दादा म्हणतात बरोबर. बाबा रामदेव हर हर महादेव. बाबा रामदेव हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला, कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. दीपक दादा तुम्ही कुठले आहात नक्की सांगा. आणि चॅनलला पटापटा लाईव्हला या. कहाँ से हो मैडम जी? हाँ, मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र से हूँ मैं. सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण में. कुठे फिरत आहात अंधारात? काही नाही दादा, पार्कमध्ये बसलेलो. आता जातोय. ब्लॉगला कमेंट केली. धन्यवाद अनिल दादा, थँक्यू सो मच. मी तुम्हाला रिटर्न करते. कोण बोलतो हाक मारता? बाबा ना, मला मराठी थोडं थोडं कळतं मॅडम. माय पडोसी मराठीच. ओके. खूप छान मराठी जमतंय तुम्हाला. तर माझ्या लाईव्हला नक्की राहा. आणि माझं
चॅनल रोज दुपारी 1 वाजता लाईव्ह असतं माझं चॅनल. आणि माझ्या चॅनलला खूप छान छान व्लॉग आहेत, तर नक्की जाऊन पहा. बाबा रामदेव बोल रहे हैं आपको बनारस से राम राम. धन्यवाद धन्यवाद. आली का घरी? हो दादा, थँक्यू सो मच तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल. राजू पवार, हाय हाय राजू दादा, नमस्कार. कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. कोणला हे खुशी हो काय ता हो हो. तर मानसी, हाय मानसी. थांब चल. शांत राहा चला. नको नको इथं नको. खुशी, मानसी मावशी तुला हाय म्हणते, परी आणि खुशीला. ठेव जा. बनारस से आए हो मैडम जी, आई हो मैडम जी. बनारस में हम कभी नहीं गए भैया. अच्छा लगा आप बनारस से लाइव देख रहे हो, बहुत अच्छा लगा. राजू पवार, हाय. मानसी बोलते लाइक डन. थैंक यू मानसी. बनारस आई हो मैडम जी, नहीं हम नहीं आए भैया. मानसी, हाय खुशी परी, तुला पण हाय बोलतायत ग. नको काकी, अजून परत लाईव्ह आहे का तुम्ही आज? हो रे, दुपारचं लाईव्ह आणि आता संध्याकाळचं पण लाईव्ह घेते. कधीतरी घेते संध्याकाळचं, रोज नाही जमत. धर खुशी, धर खुशी. बाबा रामदेव म्हणतात मॅडम मराठी फूड चांगलं, माय नेबर होम पुरणपोळी देता है. हो का, मराठी लोकांची पुरणपोळी खूप फेमस आहे. मराठी लोकांना खूप पुरणपोळ्या छान जमतात. तुम्हाला आवडते का? मानसी म्हणते म्यूट आहे ताई. हो ग, आता केला. तनुजामध्ये आवाज कमी येतोय. अगं कमी हळू बोलत होती ना त्यामुळे. तनुजाताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे लाईव्हला. मानसी, आज लाईटच गेली सकाळपासून म्हणून लाईव्हला नव्हती दुपारी. हो का मानसी, तू आज लाईव्ह घेतलेलं का? पण मी घेतला होता आज लाईव्ह. हो, स्तुतीताई म्हणत होत्या. मानसी म्हणते भावाकडून हॉटस्पॉट घेतला लाईव्हसाठी. अरे मानसी, लाईव्ह बघण्यासाठी ताई तुझ्या. थँक्यू मानसी. तनुजाताई म्हणतात नमस्ते ताई. नमस्ते तनुजाताई, काय करताय? चहा वगैरे झाला का मानसी, तनुजाताई दोघांचा पण?
नकुल, मानसी कुठून आलो तुम्ही? मानसी आहे मुंबईमधली. तनुजाताई म्हणतायत लाईक डन 5 नंबरला. थँक्यू तनुजाताई. नकुल दादा, मी पण मुंबईला. मानसी, तुम्ही मुंबईला का? कुठून? मानसी म्हणते नकुल दादा मुंबईमधून. मानसी, हो कॉफी पिते. ये ताई. हो येते येते मानसी. तनुजाताई म्हणता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मानसी म्हणते दुपारी आले होते का निलेश दादा आणि रोशनी ताई लाईव्हला? रोशनी ताई आली आणि लाईक केला आणि गेली लगेच निघून. निलेश दादा होता लास्टपर्यंत, म्हणजे 2 तास होता निलेश दादा. 1.5 तास तर होता लाईव्हला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तनुजाताई पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. कोकणची माणसं साधी भोळी हे चॅनलचं नाव आहे. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. श्री स्वामी समर्थ मंडळी, सर्वांनी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. तर मंडळी, चहा वगैरे झाला का? तर पटापटा कमेंट करून सांगा हो झाला ताई आमचा चहा म्हणून. ताई रडू नका. अरे रडत नाही आहे, डोळ्यातून पाणी येतं. निलेश दादा कुठे? ताई काल नाही भेटलत लाईव्हला. तर निलेश दादा दुपारी आलेला लाईव्हला. 6 नंबरला लाईक डन. थँक्यू प्रसाद के. नकुल ताई रडू नको. नाही रडत बाबा, तुमच्या कृपेने मी नाही रडणार. मानसीमध्ये दुपारी कसली वाट बघत होती ना तुझ्या लाईव्हची. मनापासून इच्छा असते लाईव्हला येण्याची, पण लाईट गेली तर अजून आली नाही आहे. अरे यार, तरी आम्ही म्हणतो की मानसी कधीच माझा लाईव्ह चुकवत नाही. आज काहीतरी कारण असल्याशिवाय ती आली नसणार. आम्हाला वाटलं की लग्नाच्या तयारीमुळे तू कुठेतरी बाहेर गेली असणार, असं वाटलं आम्हाला. तनुजा ताई म्हणतात कोकण 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 कोकण. देवका पाडवी. काय झालं ताई? काय नाही दादा, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं लाईव्हला कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. मानसी, राग आला मग मला लाईट गेली आणि लाईव्ह अटेंड नाही करता आली तर. अरे बापरे. बघ ना मानसी, मग आज मी लाईव्ह घेतलाच बघ संध्याकाळचा. आता मी नाही म्हणत होती राहू दे, पण असं म्हणते आज मानसी नाही आली, पण संध्याकाळी कदाचित आली तर म्हणून घेते असं म्हटलं आणि चालू केला. नकुलदादा म्हणजे ताई जातो आता मी जरा, माझ्या गेमचा मॅच आहे त्यासाठी. बरं ओके नकुल दादा, चालेल चालेल. बेस्ट ऑफ लक.
अरे यार, अं, एवढं मी बडबडली आणि म्यूटच होता माझा आवाज. देवका दादा म्हणतायत काय झालं ताई? काय नाही दादा, तुम्ही कसे आहात आणि काय झालं? हो. मग तर देवका दादा, पाऊस वगैरे पडतोय का? मानसीताई म्हणते राग आला मग मला, लाईट गेली आणि लाईव्ह अटेंड नाही करता आला तर. थँक्यू मानसी. नकुल जातो ताई. ताई जातो आता मी, जरा माझ्याकडे गेमचा मॅच आहे त्यासाठी ऑनलाईन. बाय. ओके नकुल. तनुजाताई म्हणतात मानसीताई नमस्ते. मानसी म्हणते नमस्कार तनुजाताई. तनुजाताई म्हणते ओम साईराम. देवका दादा म्हणते ठीक आहे. तनुजाताई म्हणतायत बरं 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 ताई बाय. तनुजाताई बाय का म्हणताय? मानसी म्हणते थँक्यू, बरं झालं आता लाईव्ह घेतला. मानसी म्हणते ताई तुझ्याच लाईव्हची वाट बघते, बाकी कोणाच्या लाईव्हची वाट बघत नाही बघत. मग वाईट वाटतं अटेंड करायला नाही भेटली तर. थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. तू माझ्या लाईव्हची एवढी वाट बघते. दुपारी निलेश दादा म्हणत होता की रोशनी मानसीच्या नावाचं सर्च वॉरंट कार्ड शोधायला जाऊया म्हणून. स्नेहल दत्ताई म्हणते नमस्कार ताई, काय करताय? स्नेहल ताई. मानसी म्हणते म्यूट आहे ताई. आवाज येत नाही, आवाज येत नाही. ओमकार परत. हॅलो ओमकार. प्रसाद के हाय ताई, आवाज म्यूट आहे. हो काय काय इश. बाय बाय ताई. ओके बाय बाय. अरे बाबा खुशी. मानसी हसते. ओमकार दादा म्हणते बोला मानसी ताई. मानसी बोलते तर मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. ओमकार दादा म्हणते मानसी काय म्हणते बाकी कसं आहे तब्येत पाणी? मानसी म्हणते ठीक आहे ओमकार दादा, तुम्ही कसे आहात? ओमकार दादा तुम्ही कसे आहात? ओ कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला तुमचं स्वागत आहे ओमकार दादा. आणि ओमकार दादा चॅनलला पटापटा लाईक करा. आम्ही निवांत. ओका पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. पटापटा जॉईन व्हा. आणि मी एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की जाऊन पहा, नक्की जाऊन पहा. आज जरा कामाचं लोड होता म्हणून आता टाइम भेटला. हो रे दादा, पोलीस लाईनमध्ये खूप काम असतं, पूर्ण दिवसभर बाहेर असतात. मानसी बोलते ओमकार दादा माझ्या लाईव्हला आलात नाही सकाळी. ओमकार दादा म्हणतोय ग त्याला आज खूप कामाचा लोड होता म्हणून टाइम नाही भेटला. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मंडळी. स्नेहल ताई गेलात का हो? स्नेहल ताई कुठे गेलात? रोशनी हाय रोशनी, अगं काय तू कुठे आहेस? ओमकार दादा हो मी कोकणची लाईव्ह अटेंड करता आलो नाही. हो असू दे रे ओमकार दादा, काम महत्वाचं. तुला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा लाईव्हला येत जा, नो प्रॉब्लेम.
स्नेहलताई म्हणताय 7 नंबर लाईक डन. थँक्यू स्नेहलताई. चहा झाला का? रोशनीताई झाली का शॉपिंग? हो रोशनी. अगं तिथं भीड जास्त होती. आम्ही जिथं गेलेलो तिथं भीड खूप होती, त्यामुळे ना तिथं चोरी पण वगैरे होते, म्हणून मोबाईल काढायला मला खूप भीती वाटत होती. म्हटलं मग मोबाईल गेला तर गेला, मग माझं काही खरं नाही. त्यामुळे मी खूप कमी व्हिडिओ बनवला. खूप छोटासा व्हिडिओ आहे, पण नक्की जाऊन पहा सर्वांनी. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला जाऊन नक्की पहा. मानसी म्हणते अगं ताई खाल्ली मी हसून हसून मेली. काय सांगू, तू तिकडून लाईव्ह एंड करताना बाय बाय करत होतीस आणि मी इथून हात वगैरे दाखवून बाय बाय करत होती. हो का मानसी? बापरे. अगं ते एक छान बॉन्ड जमला ना की असं होतं बघ. ओमकार म्हणतोय ताई ताई नेमची पण लाईव्ह अटेंड केलो नाही त्या नेमची म्हणजे काय? मानसी इट्स ओके ओमकार दादा, मी सहज विचारलं. ओमकार दादा म्हणते आणि त्यात आता इलेक्शन सुरू आहे ना. हां 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 हां. रोशनी म्हणते छान आहे, मी बघितला. थँक्यू रोशनी. छान कमेंट कर एक, तुला कसा वाटला, आणि लाईक कर. ओमकार म्हणजे एक मंथ अगोदर करावं लागत नाही. ओके. कुणाल कशीत? विजया काशीत. हाय विजय काशीत. जेवण झालं का? नाही दादा, जेवण नाही झालं, टाईम आहे अजून थोडा. मानसी आता तू एक दिवस पण नशील ना लाईव्हला तर मी नक्की पागल होणार ताई. नाही ग, असं नको बोलू, आणि एवढी डिपेंड नको, म्हणजे एवढा जीव नको लावू माझ्यावर. पण मी नक्की राहीन थोड्या वेळेसाठी का होईना, पण मी गावी गेल्यावर थोड्या वेळासाठी, म्हणजे माझा मोबाईलचा डेटा असेपर्यंत तर मी नक्की राहीन. फक्त प्रॉब्लेम आहे अपलोड करायचा. स्नेहल आवाज येत नाही. हो, आवाज कसा येत नाही हो ताई? आवाज तो येतोय सर्वांना. रोशनी ओके. अगं रोशनी, तू मगाशी लाईव्हला आलेलीस ना, आणि मी मला जेव्हा नोटिफिकेशन आली तेव्हा मी बघायला जाते तर तू गायब. अपलोड व्हिडिओ पण रिमूव्ह केलेलास लाईव्हचा. लाईक डन आहे ना माझ्याकडून? मला माहिती नाही मानसी, तुझ्याकडनं लाईक डन आहे का माहिती नाही. ओमकार मी 100% लग्नाला येणार आणि बघू. मानसी जास्त हसतेस का बघू. कोणाच्या लग्नाला येणार आहेस ओमकार दादा? रडणार 100%. मला कोणी जास्त हसू नका, मला क्रॅप्स येतात पोटात हसता हसता. मानसी आज मी आणि समोरच्या ताई आहोत, एवढ्या हसलो. खुशी दाखव, काय ते दाखव. थँक्यू. हो का, तिथे बघू रडवता का ते. मानसी बोलते लाईक डन आहे असं सांगते ताई. हो का मानसी, थँक्यू सो मच. बघा बघा ओमकार दादा म्हणतोय. ओमकार दादा तू कोणाच्या लग्नाला येणार आहेस? वसंत कानके ताई जय हरी. वसंत दादा नमस्कार. कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा. कुठून बोलताय दादा तुम्ही, नक्की सांगा. ओमकार दादा कुठं गेला तू भावा? हो हो ओमकार दादा, मी तुला इन्व्हाइट केलंय. मग तेच सांगते, मला वाटलं अजून कोणाचं दुसरं काय सांगतोयस काय, म्हणून मला असं वाटलं. ये ये नक्की ये, स्वागत आहे तुझं.
मला खूप आनंद होईल. आणि मेन गोष्ट म्हणजे माझा भाऊ सुद्धा पोलीसच आहे, सिंधुदुर्ग पोलीस. एका पोलिसाच्या लग्नाला पोलीस आला तर खूप भारी मजा येईल. सुरेश उरडे, ताई गुड गुड इंडियन आर्मी, बांद्रा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र. जय हिंद ताई. ओके सुरेश दादा, जय जय इंडियन आर्मी. तुम्ही इंडियन आर्मीमधून आहात का? खूप छान. सुरेश दादा इंडियन आर्मीमधून आहेत वाटतं. दादा रिप्लाय द्या. ओमकार परीत, ओ येस, मेरा भाई भी पोलीस आहे. ओमकार दादा म्हणतोय वय काय, वय वय. वसंत दादा म्हणतात काही ना, कसं काय ओळखलं बुवा, आम्ही साधे भोळे. हो दादा, आम्ही तर साधी भोळी आहोत, कोकणची माणसं. वसंत दादा कुठून बोलताय तुम्ही, नाही सांगितलं. ओमकार, चालेल काय विषय नाही, मग मग जोडी एक नंबर. हो दादा हो. मानसी म्हणते ताईचे भाऊ पण पोलीस आहेत ना ताई, बघितलं बघितलं मी पोस्ट. येस, माझा भाऊ पण हे सिंधुदुर्ग पोलीसमध्ये आहे. सुरेश दादा, ताई आम्ही उत्तराखंड ऋषिकेशमध्ये आहे. जय हिंद ताई. ओके सुरेश दादा, खरंच तुमचा खूप अभिमान आहे की तुम्ही देशाचं संरक्षण करताय, तुमच्यामुळे आम्ही आहोत. तर मंडळी, सुरेश दादा इंडियन आर्मीतून आहे. सर्वांनी जय हिंद कमेंट करा. दादांसाठी एक जय हिंद कमेंट करा सर्वांनी. जय हिंद दादा. खरंच किसान आणि जवान या दोघांमुळेच आपलं देश चालतो आहे. तर प्लीज एक जय हिंद म्हणून जय हिंद म्हणून कमेंट करा नक्की. नाही रे, मी नाही केली अजून. आय डीचे स्क्रीनशॉट काढून ठेवलाय तुझ्या आय डीचा. काल सांगितलेलीस ती पण करते मी. कोण म्हणतंय, वसंत दादा म्हणतायत. वसंत दादाचा मित्र CSRPF मध्ये आहे. हो का दादा? उमेश पाटील जालना. तर खरंच या जवानांमुळेच आपला देश चालतो आहे. तर खरंच, तर मित्रांनो पटापटा जय हिंद म्हणून कमेंट करा दादांसाठी एक. मानसी जय हिंद. सुरेश दादा, मानसी म्हणते पाणी पिऊन घेत आहे. हो घेते घेते. ओमकार दादा पण जय जय हिंद मित्रा असं म्हणतायत. उमेश दादा, खरंच खूप बरं वाटतं की तुम्ही माझ्या चॅनलला लाईव्ह मला आलात. ओमकार दादा म्हणते आज मला वाटतं पोलीसवाले सगळे लाईव्हला येणार. हा हा, येऊ दे येऊ दे, उलट बरं होईल, माझे भाऊ सर्वजण येतील. तर उमेश दादा तुम्ही गायब झालात का? लाईव्हला या पटापटा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. खरंच म्हणजे जर ना जवान, पोलीस आणि किसान नसतील तर आपलं या देशात राहणं खूप कठीण आहे. गोरखनाथ, हाय काकू. हाय गोरखनाथ, कसा आहेस तू? कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला तुझं स्वागत आहे. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. मानसी, सुट्टी ताई होत्या, स्तुती ताई होत्या माझ्या लाईव्हला आज.
म्यूट करते रे बाबा खरंच. ओमकार दादा म्हणतायत आज मला वाटतं सर्व पोलीसवाले येणार. येऊ दे येऊ दे दादा. गोरखनाथ हाय काकू. हाय गोरखनाथ. मनुश्री हॅलो मनुश्री कुठून बोलताय? मानसी बोलते स्तुतीताई होत्या माझ्या लाईव्हला आज. हो त्या म्हणत होत्या. ओमकार दादा म्हणतात मी पहिला आर्मीमध्ये जाणार होतो पण काय करणार झालो नाही. मग पोलीसमध्ये ट्राय केलं मग झालो. तर दादा खरंच म्हणजे पोलीस काही कमी नाही आहे. पोलीस आणि जवान आर्मीचे आणि किसानांमुळे आपला देश चालला आहे. चष्मा घालून बोलणारे दीपक दादा माझा चष्मा तू उठला. वसंत दादांचे ऑडिओ बोलतोय मी. म्हणजे काय दादा? मानसी म्यूट आहे. आवाज गेला ग. चष्मा कुठे आहे? चष्मा तुटला माझा दादा. ताई तुला चष्मा सूट होतो. चष्माला साफ करायचंय दादा त्यामुळे ब्लर दिसतोय. भगवान नरोदे हाय. दीपक दादा थँक्यू सो मच. चष्म्यासाठी एक लाईक करा चॅनलला. भगवान नरोदे म्हणतायत हाय. भगवान दादा नमस्कार. कोकणची माणसं साधीभोळी चॅनलला तुमचं स्वागत आहे. मानसी बोलते म्यूट आहे ताई. आता म्यूट काढलं ग. भगवान दादा म्हणताय कुठून बोलते? मी आहे कोकणातून सिंधुदुर्ग जिल्हा. दादा तुम्ही कुठून बोलताय नक्की सांगा. माझं चॅनल आहे कोकणची माणसं साधीभोळी. या चॅनलला कोकणातले सण तसेच नेचर व्ह्यू तसेच महाराष्ट्राबाहेरचेही व्हिडिओज आहेत. तर नक्की चॅनलला भेट द्या. कंचेश्वरी कुठे करायचे आहे? स्क्रीनला डबल टॅप करा दादा मग लाईक होऊन जातं. लाईक करा भगवान दादा लाईक करा चॅनलला. ताई तुला गॉगल आहे का? गॉगल नाहीये. 10 प्रांजल क्वीन 10 नंबरला लाईक डन ताई. थँक्यू सो मच प्रांजल. भगवान नरोदे. ओमकार दादा लाईक केलं. थँक्यू भगवान दादा. ओमकार प्रणित. प्रांजल आली बघा. प्रांजल आली बघा. हो आली. मानसी कोकणची माणसं साधीभोळी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा. ओमकार दादा म्हणतात ती आपल्यामध्ये जास्त येत नाही. कोणती? भगवान दादा म्हणतात प्रांजल ताई मला सपोर्ट करा. भगवान दादा तुमचं चॅनल आहे का? हा बघा माझ्या मुलीने मला दुसरा चष्मा आणून दिला ज्याच्या या डोळ्यातून काही दिसत नाही असा आणून दिलाय. जुना चष्मा त्याचा हा नंबर खराब झालाय यातून काही दिसत नाही. हा आणून दिलाय बघा. की म्हणते मम्मी घाल. सर्वजण म्हणताय चष्मा घाल म्हणून. थँक्यू खुशी. अरे सांगा कोणीतरी नाही तर 455 कलम लावेन. अरे प्रांजल क्वीन आहे ना ती माझी मुलगीच आहे. माझं
दुसरं यूट्यूब चॅनल नाही आहे, पण ईमेल आय डी आहे ना, त्याच्यावरून ती सर्व ताई ताई बोलते, तर ती पण कमेंट करते ताई ताई करून. तिला मी सांगितलं अगं नको कमेंट करू, तरी पण पटकन चालू असतो ना दुसरा मोबाईल. तर भारी दिसतो ताई गॉगल, कोणाला पाहिजे का? अरे देवा. भाची रे तुझी भाची. नको सोनू. ओमकार दादा मामासाठी हा चष्मा घेऊन येते असं बोलते प्रांजल. ओमकार मामासाठी हा चष्मा येताना लग्नाला आलास की तुला देणार हा चष्मा. अभय लोखंडे, हाय दीदी. अभय दादा नमस्कार. कोकणची माणसं साधीभोळी चॅनलला तुमचं स्वागत आहे. कुठून बोलताय अभय दादा? सुनीता ताई नमस्कार. लाईक डन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. भारी दिसतो ताई गोगल, भारीच बोलताय. फॅमिली सपोर्ट करतात का यूट्यूबसाठी दीदी? आज हा क्वेश्चन मला दुसऱ्यांदा आलाय. तुम्ही विचारलेलात का अभय दादा दुपारी मला हा क्वेश्चन? मला सांगा, तुम्हाला आहे का दादा सपोर्ट घराकडनं, तुमच्या फॅमिलीतून? फॅमिली सपोर्ट आहे का तुम्हाला? अभय दादा तुम्ही कुठून बोलताय? दुपारी तुम्ही मला हा क्वेश्चन केलेलात का? आज निलेश दादा आला होता का दुपारी? हो निलेश दादा 1.5 तास होता लाईव्हला माझ्या. नंतर आम्ही लाईव्ह संपवलं, लास्टपर्यंत होता. अक्षता जाधव, हाय अक्षता. हाय, गुड इव्हिनिंग. आहे फक्त स्टडीसाठी. ओके. तर अभय दादा म्हणजे मी हाऊसवाईफ आहे, तर मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे की तू कर, तुला जमेल. अगं साफ केलंच ना बाळा, तरी तर तसंच होतं. नको माका यो चष्मा. असू दे, आहे माझा दुसरा, नंतर घालते. तर घरातल्यांचा म्हणजे तसा काय म्हणजे एवढं काय नाही आहे, पण माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे मला. त्यांनीच जेव्हा मला गेल्या वर्षी मोबाईल घेऊन दिला माझ्या बड्डेला गिफ्ट, विवो V15 प्रो, विवो V15च असणार वाटतं. हां हो, 14 काहीतरी 15. तर त्यांनीच मला सांगितलं की ह्याचा कॅमेरा छान आहे, तर तू त्या यूट्यूब चॅनल खोल, शॉर्ट टाक, व्हिडिओ बनव. आणि आता एक वर्ष नाही, 5-6 महिने जसं मी स्टार्ट केलं तेव्हापासून मग बोलले की लाईव्ह पण घेत जा, त्याने तुझा वॉच टाईम पण वाढेल आणि सर्व माणसांची ओळख होईल. असू दे. नाही हो नाही हो, मी आता आलो दीदी फर्स्ट टाईम. ओ का अभय दादा, चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला. तुमचं पण चॅनल आहे का अभय दादा? ओंकार दादा, ओके मानसी, तुझं चॅनलला येतो लाईव्ह बघू एकदा. हो मानसी, ओंकार दादाला सांग तू कधी येणार ते. अक्षता जाधव, काय करत आहे? काय नाही ग, जरा लाईव्ह घेते. तू काय करतेस? जेवण झालं काय? जेवण दुपारचं आहे ग भरपूर. खीर, भाजी, भात. भात तर बनवायचं लागणार आहे, चपात्या बनवायला पाहिजे फक्त. मानसी, नो प्रॉब्लेम ओंकार दादा. अक्षता, किती मम्मीची काळजी ग बाई. अगं बघ ना, ती धुवून धुवून घेऊन येते. हे बघ, ही बघ काय करते, पुसते. माझ्यासाठी चष्मा पुसते. मी म्हटलं ना हा खराब झालाय, तर तिला वाटतंय पुसून पुसून छान होईल, तर ती पुसते माझ्यासाठी. अभय ताई, निगेटिव्ह कमेंट कशा फेस करता तुम्ही? और नाही वाटत का तुम्हाला लोकांचे निगेटिव्ह कमेंट बघून? तर अभय दादा, खूप चांगला क्वेश्चन आहे.
स्टार्टिंगला 1-2 अशा कमेंट येत होत्या, पण यूट्यूबने त्याच्यासाठी एक चांगला ऑप्शन दिला आहे. जर एखाद्या कमेंटला जर रिपोर्ट करायचा असेल तर त्याचं हरासमेंट किंवा मिसबिहेविंग असं जर आपण रिपोर्ट केला तर त्याचं चॅनल ब्लॉक होऊ शकतं, किंवा तुम्हाला जर ती कमेंट दिसायला नको कोणालाच आणि त्यालाही आपलं चॅनल दिसायला नको तर हाईड दिस चॅनल म्हणून करायचं त्याला. मग आपल्याला आपल्या चॅनलवर तो दिसणार नाही. आणि पहिला स्टार्टिंगला जरा वाईट वाटतं, पण जर आपण जर हिम्मत करून जर पुढे नाही गेलो ना दादा तर आपण तिथंच राहणार. जग पुढे जाईल पण आपण तिथंच राहणार. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की जर तुला काहीतरी पुढे जायचं असेल तर डोक्यातून ते काढावं लागणार तुझ्या. आणि माझ्या चॅनलवर कधीतरी एखादी येते निगेटिव्ह कमेंट, पण मी त्यांना इग्नोर करते. आणि बाकी माझ्या चॅनलला पाहाल ना तर खूप चांगली माणसं आहेत. पार्थ देशमुख, नमस्कार दादा, कुठून बोलताय पार्थ दादा? लाईक केलं दीदी आणि सबस्क्राईब पण. थँक्यू अभय दादा. तुम्हाला करावं असं वाटलं का दादा सबस्क्राईब माझ्या चॅनलला? म्हणते Vivo Y52 माझा मोबाईल 22. नको सोन्या नको. बघ तुम्हाला दिसत आहेत का माझे डोळे? यामुळं खुशी याने ना माझे डोळे दुखतले. हां ठेव जा. माझा Vivo V40 आहे. मी गेल्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण झालं. VP ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ ताई. VP दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईव्हला. अक्षता, हो ना अक्षता म्हणते किती छान आहे ग दोन्ही मुली. थँक्यू अक्षता. हो खा. प्रसाद के हाय. अभय लोखंडे, छान वाटलं दीदी भाऊजीचा सपोर्ट बघून दीदी. तेच खरं महत्त्वाचं आहे. म्हणजे बाकीच्या फॅमिलीचा सपोर्ट असून काही नाही. जर आपला नवरा आपल्या खंबीर पाठीशी असेल किंवा एखाद्याची बायको त्याच्या पाठीशी खंबीर असेल ना तर कुठेही जा तुम्हाला यश नक्की आहे. व्हेरी वेल स्पीक दीदी, सो नाईस. थँक्यू अभय दादा, थँक्यू सो मच. तुम्हाला जॉईन झालास मला खूप बरं वाटलं. आणि अशीच छान छान माणसं माझ्या लाईव्हला येऊ दे आणि जॉईन होऊ दे. तर थँक्यू सो मच अभय दादा. सबस्क्राईब केलं, लाईक केलं त्याबद्दल. मानसी म्हणते मूर्ख होता काय तो, काय पण बोलत होता. कोण ग? हो का? सर्वेश हॅलो. आज संध्याकाळचे लाईव्ह. हो रे, म्हणजे गावी गेल्यावर मला थोडंसं लाईव्ह येता येणार नाही. मग म्हणजे आली तरी रेंज चांगली नसणार ना. मग आताच म्हटलं की छान असं लाईव्ह करूया. म्हणजे संध्याकाळचं कधी म्हणजे दुपारचं असतंच, पण संध्याकाळचं जर पॉसिबल असेल तर करायला काय हरकत नाही. सरळ हाईड केला मग. ओके मानसी. रणजित जाधव, नमस्कार रणजित दादा. दीदी किती गोड दिसतेस तू, मला माहीत नाही तुला दिसतेस तू, मला माहीत नाही तुला मी लक्षात आहे की नाही. नाही दादा, तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच माझ्या चॅनलला आलात वाटतं दादा. कुठून बोलताय दादा नक्की सांगा. रवीन मोरे की प्रवीण मोरे? नमस्कार प्रवीण दादा, नमस्कार. प्रवीण दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हला. कुठून बोलताय नक्की सांगा. कोकणची माणसं साधी बोली चॅनलला तुमचं स्वागत आहे प्रवीण दादा आणि रणजित दादा. निलेश दादा म्हणतायत हाय. निलेश गामरे म्हणून म्हणतायत हाय. हाय निलेश दादा, कुठून बोलताय नक्की सांगा.
कुठून बोलताय दादा नक्की सांगा. कोकणची माणसं साधी भोळी हे चॅनलचं नाव आहे. माझ्या चॅनलला कोकणातले छान छान व्हिडिओ आहेत आणि शॉर्ट्स आहेत, नेचर व्ह्यू आहेत, डेली ब्लॉग आहेत आणि म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे टुरिस्ट प्लेसही आहेत. तर नक्की जाऊन पहा कोकणची माणसं साधी भोळी हे चॅनल. फर्स्ट टाईम नाही आलो, एकदा आलो होतो मी, बट वेळ नाही मिळाला परत जॉईन करायला. मी कोल्हापूरवरून आहे. हो का दादा? नाही माहिती मला म्हणजे स्टार्टिंगला वगैरे आला असाल पण नाही माहिती, सॉरी दादा. पण खरंच खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. तर धन्यवाद तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल. तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहात का आधी? निलेश दादा आहेत कोकणातले. अरे वा, कोकणातल्या चॅनलवर कोकणातली माणसं येईल की खूप भारी वाटतं. तर थँक्यू निलेश दादा, थँक्यू सो मच लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. माझं कोकणातलं चॅनल आहे, जाऊन पाहू शकता तुम्ही. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. निलेश दादा, रणजित दादा लाईक केलात का चॅनलला? अक्षताताई म्हणतात निलेश दादा कोकणात कुठे हो? तर निलेश दादा अक्षताताई विचारतायत की कोकणात कुठे? भास्कर दादा नमस्कार. ताई कुठून बोलता? तर भास्कर दादा मी बोलते कोकणातून, सिंधुदुर्ग जिल्हा. जितेक सरस, हाय ताई नमस्कार. जितेक दादा नमस्कार. जितेक दादा कसे आहात तुम्ही? परत एकदा तुमचं लाईव्हला स्वागत आहे. हो केलं होते मी सबस्क्राईब, मला तुमचा स्वभाव छान वाटला म्हणून केले होते मी सबस्क्राईब. थँक्यू रणजित दादा. आणि प्लीज राग मानून घेऊ नका, मी नाही ओळखलं म्हणजे एकदा झालेलात ना, म्हणजे रोज आलं तर मी ओळखू शकते. तर थँक्यू, आता मी नाही विसरणार रणजित दादा तुम्हाला. थँक्यू सो मच. कोकणामध्ये कुठे? सिंधुदुर्ग जिल्हा दादा, प्रॉपर सिंधुदुर्ग जिल्हा. जितेक सरस, मी झारखंड ती बोलतो. तुम्ही कसला आहे ताई? मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे ताई दादा. जितेक दादा, सिंधुदुर्ग जिल्हा. राजमीना, भाभी जी आपका पति क्या काम करता है? अभी क्या बताए आपको, क्यों बताए भाई? इतना भी नहीं पूछो कि पर्सनल बातें कि पति क्या काम करते हैं. जॉब करते हैं, आपके जैसे पति काम करते हैं वैसे हमारे भी पति काम करते हैं. भास्कर पाटील लाईक डन ताई. थँक्यू भास्कर दादा. पार्थ देशमुख, झाला स्वयंपाक वगैरे? श्री स्वामी समर्थ. पार्थ दादा स्वयंपाक झाला आहे, श्री स्वामी समर्थ. तुम्ही सांगितलंच नाही की कुठून बोलताय, पण खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला. रणजित दादा म्हणताय नो प्रॉब्लेम दीदी, इट्स ओके. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. नाही, काही माणसांचं असतं ना की मी लाईव्हला तुमच्या आलेलो, तुम्ही मला ओळखलं नाही, असं पण काही माणसांचं असतं. पण मला तुमचा स्वभाव खूप आवडला की नो प्रॉब्लेम म्हटलात. जितेक लाईक डन आहे ताई. थँक्यू जितेक दादा, थँक्यू सो मच. निलेश दादा म्हणतात मी चिपळूण मधला. अरे वा, चिपळूण. आम्ही सिंधुदुर्ग कर, तुम्ही चिपळूण कर. खूप भारी दादा. निलेश दादा चॅनलला सबस्क्राईब करा. रोज 1 वाजता माझं लाईव्ह असतं आणि संध्याकाळचं पॉसिबल झालं तर असतं, पण दुपारचं 1 वाजता माझं लाईव्ह असतं रोज. अक्षता ताई म्हणतायत ओके. निलेश दादा म्हणतायत कोणतरी वाटलं आपलं आलो कोकणामधलं. हो दादा, मला म्हणजे माझा एक छोटासा प्रयत्न आहे की म्हणजे कोकणातले जे सण आहे, म्हणजे मला राहता येत नाही आहे कोकणात, मिस्टरांचं काम दुसरीकडे असल्यामुळे. पण आम्ही सणावाराला जातो, तर मी नक्की तिथले व्हिडिओज वगैरे करते. तर आणि महाराष्ट्राबाहेरचेही व्हिडिओ आहेत, तर नक्की जाऊन पहा. आणि खरंच मला बरं वाटतं की माझ्या चॅनलला कोकणातली माणसं येतात, माझ्या चॅनलला भेट देतात. खूप बरं वाटतं जेव्हा आपली माणसं आपली बोलीभाषा बोलतात माझ्याबरोबर. खूप भारी वाटतं. निलेश दादा म्हणता निलेश दादा जय भीम आहे काय? अक्षताताई विचारतं.
पार्थ देशमुख, मी पुणे. ओ का पार्थ दादा, खूप छान. खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. रणजित जाधव, मी चिवला बीचला आलो होतो लास्ट वीक. ओके दादा, मुंबईचं एवढं मला काही माहिती नाही आहे दादा. अक्षताताई म्हणतात मी दापोलीची आहे. हो का, अक्षताताई दापोलीच्या आहे तर म्हणजे दापोली जिल्हा कुठला पडतो? दापोलीच ना. मी चिवला ब्रिजला. तर खूप छान, सर्व छान छान माणसं लाईव्हला जॉईन झाली आहेत. खूप छान वाटतंय. तर पटापट लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो, कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. आ जा रहे हो क्या? आ रही हो? हाँ हाँ, आ रही हूँ. हाँ हाँ, लाईव्ह होते. हो. तर मंडळी, मला लाईव्ह आता संपवावं लागतंय थोड्या वेळासाठी, कारण माझे नेबर आहेत त्या बाहेर पोस्टिंग जाते, त्यामुळे मला हे लाईव्ह सोडावं लागतंय. तर उद्या नक्की लाईव्हला भेटूया. कोकणात छान वाटते खूप, सगळी थकान उतरून जाते. हो 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 दादा, नक्कीच. राजनी प्रीति दीदी के मिस्टर साइबर क्राइम के हेड है, तुम कहाँ से कमेंट करते हो वो भी निकल सकते, इसलिए पर्सनल बातें मत पूछो. सही बात कहा पार्थ भैया. तुम्ही थोड्या वेळासाठी एकमेकांची गप्पा मारा, मी येते.
नमस्कार मंडळी. सॉरी सॉरी, माझी एक फ्रेंड गावी जात होती, तिला सोडायला म्हणून गेलेलो. रणजित दादा म्हणतात कोकण छान वाटते, खूप सगळी थकान उठून जाते. खरं आहे दादा. अक्षता म्हणते ओके. जितेक दादा म्हणते हाय नमस्कार. नमस्कार जितेक दादा. स्तुती हाय. ताई कुठे गेली आहे? माझी फ्रेंड जात होती एक शेजारी गावी जात होत्या, त्यांना बाय करायला गेलेली. हाय हाय मानसी ताई बोला ना. तर मंडळी पटापटा लाईव्हला कमेंट करा. सॉरी मी तुमचा वेळ घेतला. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला तुमचं स्वागत आहे. व्हेरी गुड. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा आणि छान छान कमेंट करा. मंडळी हाय मानसी, हाय स्तुती, कुठे गेला? जितेक दादा, सारस दादा, रणजित दादा, पार्थ दादा. पार्थ दादा तुम्ही खरंच खूप छान सांगला. राजमीना प्रीति दीदी के मिस्टर साइबर क्राइम के हेड है, तुम कहाँ से कमेंट करते हैं वो भी निकाल सकते हैं, इसलिए पर्सनल बातें मत पूछो. दर्शन, हॅलो दर्शन. कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला तुमचं स्वागत आहे. नाव काय आहे? माझं नाव प्रीती. आम्ही आहे कोकणातली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे. तर लाईव्हला पटापटा जॉईन व्हा सर्वांनी. दर्शन दादा तुम्ही कुठून आहात नक्की सांगा. तर मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी. सर्वजण कुठे गायब झाले? मंडळी पटापटा लाईव्हला या. तर पटापटा लाईव्हला या मंडळी. कोकणात फिरायला खूप छान आहे आणि खरंच खूप सुख समाधान मिळतं कोकणात जाऊन. जर तुम्ही कोकणातले असाल तर कोकणातल्या लोकांना माहिती असेल की कोकणात गेल्यानंतर जो आनंद असतो तर तो काय असतो तो. तर तुम्ही पण कधी कोकणात गेला आहात का? कोकणात खूप खूप छान छान टुरिस्ट प्लेस आहेत. मालवण, वेंगुर्ला, रेडी, देवबाग, गणपतीपुळे, खूप छान छान ठिकाणं आहे. तर नक्की एकदा जाऊन पहा कोकण आणि कसं वाटते नक्की सांगा तुम्ही. तर मंडळी कमेंट करा छान छान. मंडळी कमेंट करा छान छान.
ठीक आहे मंडळी, आजचं लाईव्ह इथं संपतंय. उद्याच्या लाईव्हला नक्की भेटा सर्वांनी. जलसिन कौर, हाय जसलीन कौर, हाय जसलीन, हेलो, कैसी हो बहन? हाय जसलीन, मैं ठीक हूँ. कहाँ से बोल रहे हो? पंजाब से. हाँ जी, बहुत बढ़िया जी. आपका स्वागत है मेरे चैनल पर, कोकण की मानसं सादी भोली. आप मेरे चैनल पे जाइएगा और देखिएगा, बहुत अच्छे अच्छे शॉर्ट्स भी है, वीडियोस भी है, टूरिस्ट प्लेस भी है. तो एक बार विज़िट करना मेरे चैनल पर. थैंक्स जी, बहुत अच्छा लगा आप मेरे चैनल पर लाइव आए. हाँ, 20 नंबर को प्लीज़ लाइक करना. 19 हो गए हैं. 20 नंबर को प्लीज़ लाइक करना. जसलीन कौर, आप क्या करते हो जसलीन कौर? खाना बना लिया सीस हो. बहुत बढ़िया, मैंने तो बना लिया है. ओके सीस, ज़रूर, थैंक यू. और चैनल को सब्सक्राइब करना. मेरा लाइव हर रोज़ आता है 1 बजे, दोपहर के 1 बजे मेरा लाइव आता है. तो प्लीज़ कभी ना कभी मेरे साथ ज्वाइन करना लाइव. ओके सी, जरूर. खुशी शॉक लागेल तिथं. तो थैंक यू सो मच. रसिका, तेरा नाम, तेरे नाम तो एक मूवी है. रसिका मंगळेकर, तेरा नाम तर मूवी आहे ना. तुम्ही मराठी का? हो हो रसिका ताई, मी मराठी आहे. मी मराठी आहे. तुम्ही पण मराठी आहात का? कुठून बोलताय नक्की सांगा. चॅनलला तुमचं स्वागत आहे. सध्या तुम्ही कुठे आहे? मुंबईला की गावी आहे? दादा, मी कोकणात सध्या राहत नाही. म्हणजे आम्ही ह्याला जातो, जेव्हा सण वगैरे असेल ना तेव्हा जातो आम्ही, गणपतीला वगैरे, किंवा असं जत्रेला वगैरे जातो. आता सध्या कोकणात जत्रा वगैरे सुरू झाल्या आहेत. लाईव्ह वरून दादा, मी ना सध्या कुठे राहते हे नाही सांगू शकत. खुशी, तू काय डोक्यान गेलंय काय? रसिका ताई, तुम्ही कुठून बोलताय? तर निलेश दादा, तुम्ही मुंबईला कुठे राहता? तर दादा, मी मुंबईला पण नाही राहत. आणि मी कोकणात म्हणजे जातो कधीतरी, पण आम्ही मुंबईला नाही राहत. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. तुम्ही माझे व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल की मी कुठे राहते ते. तर थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल सर्वांना. उद्याच्या दुपारच्या 1च्या लाईव्हला तुम्ही सर्वजण या. 1 वाजता लाईव्ह असतं माझं, तर तिथं आपण गप्पा मारूया. तुम सुनाओ. तर रसिकाताई, उद्या या लाईव्हला कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. तर बाय बाय, बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या. गुड नाईट. हॅपी गुड नाईट. बाय बाय.